रामराम मंडळी, हर महादेव, जय शिवराय, जय भीम भावनो. हा व्हिडिओ आहे दुबईचा आणि मी दुबईला गेले 9 वर्षापासून काम करतोय. तर माझं नाव आहे राजेंद्र दवंडे. आमचं गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये एक मंठा तालुक्यामध्ये आमचं गाव आहे. परंतु जालना जिल्हा तालुका बदनापूरमध्ये पण मी 7वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर जालन्यावरनं मग छत्रपती संभाजीनगरमध्ये गोल्डी सिनेमा, जालना जिल्ह्यामध्ये मॅजेस्टिक पिक्चरचं एक थिएटर होतं, सिनेमाघर होतं मॅजेस्टिक म्हणून. नंतर रत्नदीप. तर मी जालन्यामध्ये असं काम केलं. जालना रेल्वे स्टेशनवरती पेपर वगैरे विकले, बस स्टँडला पेपर वगैरे विकले. मग ते सगळं करून झालं. मग तिथं प्लंबरचं काम वगैरे शिकलो. मग छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो. छत्रपती संभाजीनगरवरनं पण मग मुंबईला आलो. मग मुंबईवरनं दुबईला आलो. तर हा माझा प्रवास आहे. आणि हे मी तुम्हाला का सांगतो आहे, कारण की आता दुबईला हे 9 वर्षापासून इथे काम करतो आहे. आणि आता ही दुबई पण आता सोडायची आहे मला. आता ही दुबई सोडून पण मी परत आपल्या देशात येणार आहे. पाठीमागं निर्णय घेतला होता की इकडनं मी युरोपला जाईल. इटलीसाठी मला चांगला ऑफर होता, चांगलं मला काम मिळत होतं. परंतु परिवारानं मला जाण्यासाठी नकार दिला की आणि आता 9 वर्षापासून ह्या देशामध्ये काम केलं तर ह्या देशावरती प्रेम झालेलं आहे. ह्या देशाचं सगळं कानून माहिती आहे. ह्या देशाचे लोक, ह्या देशामध्ये राहिलो एवढा दिवस, ह्या देशात खाल्लं, ह्या देशामध्येच पाणी पिलं. त्याच्यामुळं ना ह्या देश सोडू पण मला वाटत नाही आहे. परंतु आता मजबुरी आहे. म्हणजे आता जायचं. जसं घर सोडलं होतं ना, जसं आपलं गाव सोडलं होतं ना, तसंच आता हा देश सोडायचा आहे. कारण की थोडा हेल्थ इश्यू आहे जरा माझा. म्हणजे थोडा आजारीच असतो मी जास्त करून. पहिलं तब्येत चांगली होती, आता खूपच तब्येत खराब आहे. तर ऊन खूप आहे. जसं भारतामध्ये ऊन आहे ना, त्याच्याहून जास्त इकडं ऊन आहे आणि उष्णता खूप आहे. त्याच्यामुळे तब्येत जरा खराब झालेली. आणि मग व्हिडिओ बनवायला वेळच नव्हता, मन पण लागत नव्हतं. 6 महिने झाले, 6 महिन्यापासून आजारी आहे मी, तरी पण काम करतोय. आणि काही रिपोर्ट आहेत माझे आलेले, तर ते रिपोर्ट काही चांगले नाही आहेत. रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमी आहे, आयरन कमी आहे. तर 15 तारखेलाच मी कंपनीला रिझाईन दिलेलं आहे माझं. कारण की आता माझ्याकडनं काम होत नाही आहे. तुम्हाला मला बघून कळतच असेल, थकवा जाणवतो आहे मला, खूप थकवा. काही रिपोर्ट आलेले आहेत, मेडिकल रिपोर्ट काही चांगले आले नाहीत. ते 6 महिन्यापासून मी प्रयत्न केला की मी बरा होईल, परंतु काही बरं व्हायचं काही नावच काही होईनाच बरं. त्याच्यामुळे मग मी निर्णय घेतला की मी आता भारतामध्ये येतो, भारतामध्येच काही ना काहीतरी काम करील आणि भारतामध्येच आता राहील. आणि मग बाकी बघू, पुढच्या याचं जर झालं तर दुसऱ्या कुठल्या कंपनीमध्ये येऊ किंवा मग भारतामध्येच काही ना काहीतरी काम करू. कंपनी आमची जी होती ना, खूप चांगली होती. आणि आता कंपनीनं ना नुसतं प्रेशर जास्त देणं लावलं आहे. म्हणजे माणसाला, म्हणजे एका कामाची पगार द्यायची आणि 2-3 कामं करून घ्यायचे. खूप नवीन जे पहिले जे जुने माणसं होते, जे स्टाफ होते, ते सगळे चांगले होते. परंतु आता स्टाफ नवीन आलेत ना, तर ते त्यांच्या हिशोबानं कंपनी चालवतात. तर मला त्या नवीन स्टाफसोबत काही जमलं नाही. आणि आजारी पण असल्यामुळं मला पण काम होत नाही आहे. आणि ऊन वगैरे आता मला काही सहन होत नाही आहे. एवढ्या वर्ष काम केलं तोपर्यंत चाललं. परंतु आता वय होत जाती, त्याच्यामुळे आता होत नाही आहे काम माझ्याकडनं. त्याच्यामुळे जर आता घरी जर गेलो ना, तर घरी जरा जेवणाची सोय होईल व्यवस्थित. जे काही डॉक्टरनं सांगितलेलं आहे, काय जेवण वगैरे काय करायचं, काय खायचं, तर घरी असल्यामुळं घरी जरा सोय माझी होईल. त्याच्यामुळेच मी जात आहे. आणि रिझाईनमध्ये जर मी लिहिलं असतो ना की माझा हेल्थ इश्यू आहे, मला घरी जायचं आहे, तर मग कंपनी बोलली असती की तुम्ही सुट्टीवरती जा. आणि आता मला सुट्टीवरती जायचं नाही आहे. कारण की आता जायला इकडनं बरं वाटतं, परंतु यायच्या वेळी ना खूप जरा त्रास होतो. मग येऊ वाटत नाही इकडं आल्यावरती. त्याच्यामुळे आता मी पण जून-जुलैपर्यंत भारतामध्ये पोहोचेल. तर तोपर्यंत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देतच राहील. बाकी कंपनीचं इन्शुरन्स वगैरे असतं आमचं, परंतु इन्शुरन्स पण आता काही एवढं कवर होत नाही आहे. त्याच्यामुळेच निर्णय घेतलेला आहे की आता भारतात जाऊ, भारतामध्येच काही ना काहीतरी आपण काम करू. तर सगळ्यांना मी सांगत असतो की तुम्ही दुबईला या. तर या भावानं सगळेजण दुबईला. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ह्या देशामध्ये जास्त दिवस नाही, म्हणजे 10 ते 10 वर्ष खूप झाले. 5 वर्ष 10 वर्ष खूप झाले. जेव्हा मी नवीन आलतो तेव्हा मला असं वाटलं होतं की मी 2 वर्ष काम करील आणि परत जाईल आपल्या देशात. परंतु ते 2 वर्ष करता कसे 8-9 वर्ष झाले, काहीच कळालं नाही आहे. तर 9 वर्षाची जी काही मला ग्रॅज्युएटी असते, काही माझं सेटलमेंट असतं, मला एक लिफ सॅलरी मिळेल, तिकीट वगैरे कंपनी देणार नाही. आता हे सगळं मला कंपनी हिसाब देईल. आणि मग ते हिसाब घेऊनच मला घरी जायचं आहे. बाकी पैसे वगैरे भरपूर म्हणजे
सक्सेस झालो मी दुबईमध्ये. असं नाही की सक्सेस नाही झालो, असं नाही की मी दुबईमधनं म्हणजे आलो 9 वर्षापासून आणि खाली हातच आहे, मला काहीच नाही. म्हणजे जेव्हा मी इथे आलतो तेव्हा काहीच नव्हतो आणि आता जे काही आहे ते भरपूर काही, म्हणजे आता परिस्थिती माझी चांगली आहे. तर जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला जर बघत असेल तर कृपया करून तिथे सपोर्ट करा, मला तिथे फॉलो करा. म्हणजे त्या पैशानं काही घर चालत नाही आहे माझं. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम.